मी सांगितलं म्हणून असं कॉम्बिनेशन घातलंय, राइट? माझी चॉइस बघ. ड्रेस कभी कभी बुरा दिखना भी चाहिए, अगर आपकी बीवी बोले तो कुछ भी खुद के रीजन से बुरा कभी नहीं दिखना चाहिए. मस्त वाटतं बेबी कॉम्बिनेशन, नॉट बॅड. फक्त आहे ना तर याची लेंथ कमी करायला पाहिजे. लेंथ काही कमी नाही, अजून वरती घ्यायची आहे. लूज झाली पॅन्ट मला. म्हणजे तुला काय म्हणत, तुझं वजन कमी झालंय? नाही, तू इतकं रक्त चुसलं माझं की माझी हेल्थ खराब झाली. कुछ भी. माणसांचं काय ऍक्सेसरीज नसतात. शूज, शर्ट, पॅन्ट आणि गाड्या, चष्मा लयतलं आहे ना. आरामात काम आहे, खर्चिक नाही. मग तुला काय म्हणायचं, आम्ही जास्त खर्चिक आहे. मग हे घाल ते घाल. इस्त्रीचे बटन बंद करा, त्याच्या खालचं एक चार्जरचं. माझं नाही, तुझंच आहे. चल जाडे, चल बाळा, बुबू चल माझ्याकडे ये. त्याला दे माझ्याकडे, नाही तर. पण पप्पा रगडायचं नाही, शेकायचं नाही, नाही तर खूप आग होईल. कशा काय झालं? मागे लागलंय. अहो, एक मिनिटात दाखवत आहे. तुला यायचंय? नको बाबा, एवढं उन्हाचं तिकडं नाही, काय गरज नाही. कसं एवढंच आहे की तू रेडी झाला आणि मला का नाही केलं, बाकी दुसरं काही नाहीये. तू तर रेडी झाला. ते बघ, त्याचे पाय बघ कसे करतात. आय 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 आय. चला निघा. त्याला असं वाटत होतं घेऊन चाललाय. शांत झाला. मग असं 3-3:30 वाजता पप्पा आणि वरून जेव्हा बाहेर गेले ना, मग तेव्हा म्हटलं चला आपण जे काही पसारा पडलेला होता ते पटपट आवरून घेऊयात. आणि इकडे ना मग मी आऊला जर खाली ठेवलं ना तर तो झाडूच्या मध्ये येतो, म्हणून मी त्याला मुद्दामून प्रॅममध्ये लॉक केलं आणि मग हे झाडून वगैरे सगळं घ्यायला घेतलं. आणि कार्पेट मोस्टली आम्ही महिन्यातून 2दा वगैरे मशीनच यूज करतो. बट आता मला जर मशीन वगैरे यूज करायचं असेल तर आऊ काय रिॲक्ट करेल, म्हणजे राहतो नाही राहतो असं, म्हणजे कुणीतरी सपोर्टला पाहिजे असतं, म्हणजे मेन म्हणजे. म्हणून मी आता झाडूने जे काही खरकटं वगैरे पडलेलं होतं, आवयांच्या खेळण्या वगैरे जेव्हा ते सगळ्या व्यवस्थित पिशवीमध्ये भरल्या आणि इकडं सगळं झाडून घेतलं. आणि आऊ ना आजकाल खूप गोष्टी करतो, म्हणून मी आजकाल ह्या डोअरमध्ये सुद्धा आहे ना खुर्च्या लावून ठेवते, म्हणजे तो किचनमध्ये जाणार नाही. आणि ते वर्क करतं ॲक्च्युली. तर मला बऱ्याच जणांनी सजेस्ट पण केलं की तू ते ॲमेझॉन वगैरे वरती ना असं गेट मिळतं प्लास्टिकचं, तर ते तुम्ही लावा म्हणून. बट म्हटलं चेअरने सध्या होतं आहे तर काही आवश्यकता नाही. तो एखादी चेअर पूल वगैरे प्रयत्न करतो करायचा, बट तेवढं काय त्याला होत नाही. मग मी ते सगळं झाडून वगैरे घेतलं आणि इथे मग आऊला बाहेर घेऊन जावं म्हटलं गार्डनला वगैरे, कारण तो 2 दिवस झाले गार्डनला गेलाच नाही, कारण त्याची त्या जायच्या वेळेस तो झोपी जायचा. म्हणून मग इथं फेसवॉश वगैरे सगळं स्वतः फ्रेश करून घेते आणि आम्ही दोघंही रेडी होतो आहे. हे मी आज तुम्हाला दाखवते इथे. तर मग मी काय करते, मोस्टली बऱ्याच वेळेस असं होतं की फेसवॉश वगैरे छान करून गेलं ना की धूळ वगैरे परत लागते. तर आल्यानंतर परत मी सगळं फेसवॉश वगैरे सगळं क्लीन करूनच मग परत वॉकला जाते. म्हणजे मला 1 तास बेबीला गार्डनमध्ये आणि आल्यानंतर लगेच 1 तास माझं वॉकला, हे माझं कंपल्सरी मी रुटून ठेवलेलं आहे. आणि तेवढ्या याच्यामध्ये मला घरचे पण तसं सपोर्ट करतात, कारण कसं आहे आपण आपली हेल्थ वगैरे वॉक, म्हणजे बऱ्याच वेळेस आहे ना, आता माझं जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं वॉक म्हणजे पहिल्यापासून कंटिन्यूस आहे, बट आफ्टर डिलिव्हरी मी हे कंटिन्यूस ठेवलेलं आहे. म्हणून माझ्या वेट लॉसमध्ये खूप फरक पडलेला आहे, कारण कन्सिस्टन्सी मी वॉकमध्ये ठेवलेली आहे. आणि मग माझं म्हटलं मी जर रेडी झाले तर आऊला परत गडबड करतो, म्हणून म्हटलं आधी त्याला रेडी करते आणि मगच मी चेंज वगैरे करून घेते. आता मी मग इथे आऊला चेंज वगैरे करायला घेतलं. त्याला ऑलरेडी त्याचे हातपाय वगैरे सगळे धुवून आणले, कारण त्याचे हातपाय वगैरे धुवायचं म्हटलं ना की परत ड्रेसवर वगैरे पाणी पडतं, परत ओलं वगैरे होतं. म्हणून म्हटलं आता पहिले मी फ्रेश होते आणि चेंज नंतर करते, आधी त्याला ड्रेस वगैरे सगळं करून घेते. आणि इथे ना आऊचे मग नॉर्मली मी काय करते, ज्या जुन्या पॅन्ट्स आहेत, कारण तिथं वाळू माती माती वगैरे असते, म्हणून मी त्याला जुनेच कपडे घालते. सो आम्ही रेडी झालो आहे, आम्ही चाललो गार्डनला.
तर पप्पा आणि वरून दोघंही नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला याला काहीतरी टाईमपास म्हणून घेऊन जाऊ, म्हणजे हा पण थोडं शांत राहील. गार्डनला जायला सगळं आवरून निघालेच होते, बट सिक्युरिटीने सांगितलं की मधमाशा की गांधीन माशा दोन्ही, कारण मधमाशा वगैरे मध्ये घूम रहे इधर. तर ॲक्च्युली 2-3 दिवसापूर्वी ना आमच्या एका बिल्डिंगला ना मधमाशांचं पोळं काढलं आणि ते नेहमी तिथं 2-3 महिन्यांनी येत असतं. तर मग मी म्हटलं यार गांधी, म्हणजे मी लगेच असं ऑब्झर्व केलं इकडे तिकडे, तर मोठ्या मोठ्या मासे होते एवढ्या. आणि मला माहिती आहे मधमाशा आणि गांधीन माशामध्ये फरक काय आहे. तर तातडीने डिसिजन घेतला आणि लगेच अवला असं झाकला आणि पटपट घरी आले. तर सिक्योरिटीवाला बोलला कि मैम मुझे भी एक दो बार काटा, मैं भी ऐसे साइकिल पे इधर उधर ही घूम रहा हूँ, एक जगह बैठे तो वो काट रहे. आणि दुसरा सिक्युरिटी आतमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि बापरे म्हटलं, कारण मला इतका घाणेरडा एक्सपिरियन्स आलेला आहे ह्या गांधीन माशांचा, आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये याला प्रोटेक्ट करायचं होतं, कारण याच्या आधी खूप मोठा प्रसंग घडलेला आहे. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगतेच. पण मग काय केलं, लगेच म्हणजे थोडी म्हटलं चला गार्डनच्या साईडला वगैरे नसेल. नंतर मी विचार केला की शक्यतो झाडांच्या इथे ना मग ह्या बसायचा वगैरे प्रयत्न करतात ह्या माशा. सो लगेच म्हटलं ठीक आहे, आजचे 1-2 दिवस नाही गेलेलं परवडेल मला, पण सेफ राहणं महत्त्वाचं आहे. तर आलेले घाई दरवाजा उघडला आणि आतमध्ये आली आणि आऊला म्हटलं चल बाळा आपण इथेच घरातच खेळूयात. मग आता त्याच्यासोबत कार्ड्स वगैरे खेळतीये. तर आणि 2-3 मासे चांगल्यापैकी ना गेटच्या बाहेर पण फिरत होत्या झाडांमध्ये. आणि आमची त्या साईडची जी बिल्डिंग आहे ना तिथं बऱ्यापैकी म्हणजे झाडं आहे, तर ते शोधत असतात आयदर झाडाला किंवा भिंतीला, अशा ठिकाणी त्या पोळं बनवायचा प्रयत्न करतात. तर मला ते खूप रिस्की वाटलं आणि मी लगेच रिटर्न आली आहे. तर एक प्रसंग आमच्यासोबत असा घडला होता, जेव्हा मी एका व्लॉगमध्ये मी टाकलेलं पण आहे जेजुरीचा व्लॉग, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मला आठवत नाही आहे. तर तो प्रसंग इतका घाणेरडा होता की म्हणजे हो हे बाळा हे घे ना, हे बघ याच्यामध्ये टाकायचं आहे बाळा, हे बघ हे ना याच्यामध्ये टाकायचं आहे, कर बरं. हां कार्ड टाक त्याच्यामध्ये, एक कार्ड टाक याच्यामध्ये. तर इतका घाणेरडा प्रसंग घडलेला आमच्यासोबत. तर जेजुरीला गेल्यानंतर एक तर पार्किंगचा खूप इश्यू असतो आणि खूप दिवसानंतर गेलं ना लक्षात येत नाही तिथे संध्याकाळच्या वेळेला की एक्झॅक्टली पार्किंग कुठे करायची. आणि प्रायव्हेट पार्किंग पण असतात आणि पब्लिक पार्किंग पण असतात. आणि शेवटी ते एक गावाचं हे आहे, एकदम सिटी वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल की जेजुरी हे कसं आहे म्हणून. आणि तिथे 2 डोंगर आहे, एक जुना आणि एक नवा गड, म्हणजे गड वगैरे. तर शक्यतो आता जुन्या गडाने काही लोकच जातात, काही जात नाही. आणि कारण पायऱ्या वगैरे नवीन गडाला केलेल्या आहेत, प्लस सोपा पण आहे चढायला आणि लवकर पण माणूस चढतं. तर हा छोटाच होता, तर आमचा नवस होता म्हणून आम्ही गेलेलो. तर गाडीची पार्किंग शोधत असं आम्हाला एक अशी झाडे वगैरे होते आणि रस्ता होता आणि बऱ्याच लोकांनी तिथं गाड्या लावलेल्या होत्या. सो म्हणून म्हटलं आपण पण लावावी. आणि जेव्हा गाडी लावायला पार्क जेव्हा करतो आपण, तर नॉर्मली कसं असतं मनामध्ये की पार्क करायची आणि बाकीचे उतरा मी पार्क करतो, असंच असतं ना नॉर्मली सगळीकडे. म्हणजे एक गाडी वगैरे पार्क करायचं ह्याने केली आणि नॉर्मली आम्ही उतरत होतो सगळे. तर अऊ माझ्याकडेच होता, मी मागे बसलेली होती, मी माझे वडील आणि आई, आम्ही तिघं मागं होतो आणि पप्पाने ते पुढे होते. तर पप्पा लगेच उतरले वगैरे, म्हणजे सांगायला नाही का की थोडी मागे घे पुढे घे असं. तर असं होतं आणि जनरली उतरलो वगैरे. सडनली म्हणजे काही मी तर साडी घातलेली होती आणि ती काय म्हणतं बघ बरं, हे दाब, हे दाब, हे दाब. हां दाब ते असं दाबायचं आहे. तर मी साडी वगैरे घातलेली होती. तर उतरलो आणि तिकडे म्हणजे इथं सपोज आम्ही पार्क केली आहे आणि ते जे तिकडची जी बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला बाहेरून, तर समोरच्या बिल्डिंग तिथं असे घरं होते. तर काही बायका अशा आरडाओरडा करत होत्या, म्हणजे कोणी हसत होतं, कोणी आरडाओरडा करत होत्या आणि कोणी दरवाजे उघड झाप करत होता. आम्हाला काही कळलंच नाही. आणि मग कोणीतरी ओरडलं की माशा आहे, माशा आहे, माशा. म्हणून आम्ही असं वरती बघितलं, बापरे इतक्या माशा होत्या डोक्याच्या वरती जस्ट.
आणि त्या इतक्या मोठ्या मोठ्या माशा आणि त्या अशा तडक यायच्या आणि पडायच्या अशा, म्हणजे पडतात त्या तशा माशा आणि त्या काटा सोडून जाताना इतकं डेंजर दुखतं ना. तर ज्याने अनुभव केला असेल ना त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा गांधीन माशांचं कसं असतं. तर म्हणजे लगेच माझ्याकडे तर बेबीसाठी त्यावेळेस एक व्हाईट स्वाडल मी नेहमी घ्यायची हा सोबत. तर नॉर्मली जसं अक्काला कळलं की वरती डोक्यावरती एवढ्या माशांचा घोळका आहे, अक्का लगेच नानानं लगेच अवला घेतला. इतके जोरात पळतात ते आणि अक्का सांगते माझ्या वडिलांना, अहो पळा पळा माशा मागे लागतात ते पळा पळा. तर वडील अवला पटकन असे झाकून तो झोपलेला होता, झाकून पुढे जोरात पळतात ते आणि अक्का त्यांच्या मागे डोक्यात पदर घेऊन पळतीये. आणि स्टार्टिंगला माझ्या लक्षात नाही आलं, जेव्हा मी असं बघितलं बापरे, आणि वरूनचे मग लक्षात आलं आणि पप्पा पण पळतात ते, मी पळते आणि मला जसं झालं वरून तर अजून इकडेच मी कशी पळू, म्हणून मी वरूनला म्हणते चल चल चल. आणि तोपर्यंत नाना अवला घेऊन म्हणजे याला काही होऊ नये म्हणून पळत होते. तर इतके नाना इतके जोरात पळत होते, सगळ्यात पुढे नाना होते याला घेऊन. आणि तरी पण वरूनला आणि पप्पांना दोघांना इथे आणि इथे अशी चावली माशी. आणि मला तरी चाललं, मी म्हणजे माझ्या पदरामध्ये घुसले, मी असं 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 करत 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 जोरात पळाली. वरूनला म्हटलं पळ वरून पळ पळ, गाडी लॉक करून पटपट पळालो. आणि शेवटी त्या दोघांना इथे आणि पप्पांना इथे, दोघांना असे ह्या साईडला असे 2 चावल्या, पप्पांना 2 चावल्या, वरूनला 1 चावली, कानाची इथं पण चावली अशी अशी इथे इथे अशी इथे. मला माहिती होतं की हा म्हणजे अशा जर माशा चावल्या तर काय करायचं, म्हणजे काय करायचं, त्या काटा सोडून जातात माशा, कुठली पण असो, हनीबी असो किंवा ही गांधीन माशी असो, क्वीन असो. तर काय करायचं, जिथं तुम्हाला दुखतंय ना तिथे चांगल्यापैकी ऑब्झर्व करते, एवढा तुम्हाला जाडसर काटा दिसतोच बारीक वगैरे. तर मी दोघांचे पण काटे काढले आणि आखरी लगेच तिथं रस्त्याने जाता जाता ना बायकाचे तुळशीचे रोप वगैरे होते, ओलसरपणा होतं. का रे बाळा, हे बघ हे बघ, ती घे बरं इकडे, टाकायच्या मध्ये टाकायच्यात. तर तिने पप्पांच्या आणि वरूच्या इथे असं हे लावलं आणि काटे लिटरली मी काढून त्यांना असे दाखवले की म्हटलं हे जर काटे तुम्ही असे काढले ना की पेन होत नाही असं. तर हा जो भयानक एक्सपिरियन्स माझ्या डोक्यामध्ये आला आणि मी पळत आली, अवला घेऊन आली, कारण आपल्याला काही झालं चालेल पण अवला नाही होणं पाहिजे बाई माझे चिंगू, कारण हा खूप छोटा आहे अजून. तर मला तो इन्सिडेंट लगेच आठवला आणि मी लगेच घरामध्ये आली. तर कारण आणि संध्याकाळच्या वेळेला त्या माशा जास्त म्हणजे त्यांना दिसत नाही, त्याच्यामुळे त्या सायऱ्या वायऱ्या पळत असतात, एवढं मात्र नक्की आहे. आता 6 वाजून 10 मिनटं झाली, याला मी आता काहीतरी खाऊ घालते आणि हा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण एक छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.